आज आपण या कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून एकात्मक शेती या विषयावर थोडी माहिती घेणार आहोत। त्यांनी एक छान असा प्रोजेक्ट केलेला आहे, तर आपण आता त्यांच्याकडून माहिती घेऊया। तर हे मॉडेल आहे जे एकात्मिक शेती प्रणाली म्हणजे इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग असं म्हणतात। इंटिग्रेटेड फार्मिंग थोडक्यात कसं की कमी जागेत पण जास्तीत जास्त पिकं वगैरे घेतली जाते। शेळीपालन, आता आपण वर शेळीपालन दाखवलेलं आहे, त्यानंतर शेळीपालनाच्या खाली कुक्कुटपालन आहे, म्हणजे इथं कोंबड्या पाळलेल्या आहेत। जे शेळी आहे त्यांचं जे वेस्ट मटेरियल असतं ते कोंबड्या खातात, आणि कोंबड्याचं जे वेस्ट मटेरियल आहे तिथं आपण उकिरडा तयार केला आहे, त्या उकिरड्यामध्ये येतं आणि या उकिरड्यातून ते माशांसाठी खाण्यासाठी देखील पाठवलं जातं। आपण एक शेततळ बनवलेलं आहे, त्यामध्ये आपण मासे पाळलेले आहे, म्हणजे आपण आणि हे अननसाचं झाड आहे, सॉरी म्हणजे अननसाचं पीक आहे, हे फुलकोबी आणि हा चारा पीक आहे आपल्या गुरांसाठी। म्हणजे शेततळ्याचं पाणी माशांना देखील उपलब्ध होतं आणि आपल्या पूर्ण शेतीसाठी त्याचा उपयोग केला जातो। आणि अशा प्रकारे आपण मत्स्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेती हे सगळे आपण एकाच ठिकाणी केलं आहे। याला एकात्मिक शेती प्रणाली असं म्हणतात। आणि हे जी शेतकरी आहे त्याच्या घराच्या जवळपास केले जाते, म्हणजे जास्त त्रास होत नाही, आणि अशा प्रकारे आहे मॉडेल। आता यांनी एकात्मक शेती सांगितलेली आहे, तर आपण ही शेती आपल्या घराच्या बाजूला किंवा एखादं शेतकरी असेल त्याला खूप जास्त जागा उपलब्ध असेल किंवा खूप कमी जागा उपलब्ध असेल तर त्याच्यात ही देखील एकात्मिक शेती केली जाऊ शकते।